मित्रो, यशाचा पाया हा मनाच्या प्रशिक्षणातून, शरीराच्या प्रशिक्षणातून जातो. सुखी, समृद्ध, यशस्वी जीवन जर तुम्हाला हवं असेल तर तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या शरीराला प्रशिक्षित करावं लागते. आणि हे प्रशिक्षित करत असताना कोणते अडथळे येतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत या भागामध्ये. मनाच्या प्रशिक्षणातील अडथळे बघत असताना, त्याचबरोबर शरीराच्या प्रशिक्षणातील अडथळे बघत असताना पहिल्यांदा मनाचा स्वभाव काय आहे आपण तपासला पाहिजे. मन हे चंचल आहे, संवेदनशील आहे आणि ते सवयीच्या प्रभावाखाली जगते. विशेषतः चुकीच्या प्रभावाखाली जगल्यामुळे त्याचा त्रास होतो. चांगल्या प्रभावाखाली जगत असेल तर काही फायद्याचंच आहे. म्हणजे ते सवयीच्या प्रभावाखाली जगते, हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्याला मग आपण त्याला सवय चांगली जर लावली तर त्या सवयीखाली जगते. लक्षात आलं? जर म्हणून मनाला प्रशिक्षण देणे म्हणजे मनाला सवय लावणे, आणि मनाला सवय लागली की शरीराला आपोआप सवय लागत असते. तर मनाला सवय लावण्यासाठी कोणत्या घटकांचा अडथळा येतो, तर कोणकोणते घटक सातत्यपूर्ण हे प्रशिक्षण होऊ देत नाहीत मनाचं, शरीराचं, तर सातत्याचा अभाव, धरसोड वृत्ती, सातत्याचा अभाव, धरसोड वृत्ती. हे धरसोड वृत्ती होणं म्हणजे सातत्याचा अभाव, सातत्याचा अभावामुळे धरसोड वृत्ती, हे एकच आहे. म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. सातत्यात सामर्थ्य आहे ही गोष्ट मनाला सतत सांगितली पाहिजे. आज, आता, ताबडतोब ही जी वृत्ती आहे, संयम नावाची गोष्ट नाही, त्यामुळं यश नावाचा पत्ता नाही. घाईने यशाची आंबराई फुलत नसते. आपल्याला जर बी टाकलं जमिनीत तर उद्याच उकरू पाहू लागलं रोजच, तर ते त्याची वाढ होणार नाही, ते रुजणार नाही, वाढ होणार नाही, फळं येणार नाही. एवढी घाई जमत नसते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो. आणि त्यामुळं बऱ्याचदा सातत्याचा अभाव जसा आहे तसा ती सवय कशी लावावी याविषयी, किंवा मनाला प्रशिक्षण कसं द्यावं, शरीराला प्रशिक्षण कसं द्यावं, याविषयीच्या ज्ञानाचा अभाव हे सुद्धा या प्रशिक्षणातला अडथळा आहे. एकाच दिवशी सगळं कर असं होत नाही. आता तो एखादा व्यक्ती 10 वाजता उठत असते सकाळी, तर त्याला पहाटे 3ला उठून अभ्यास कर म्हणून सांगितलंय एकाच दिवशी, तर ते होत नाही. तर आपल्याला ज्ञान पाहिजे, अनुभव पाहिजे याचा, की अरे बाबांनो, ते त्याची सवय मोडण्यासाठी हळूवार आपल्याला प्रयत्न करावे लागतील. 10ला उठतो ना, तर 9ला उठ, 9ला मग 8ला, 8ला 7ला, मग 6ला, मग 5ला, मग 4ला. हे जसं गरजेचं आहे तसं त्याच्या झोपेच्या जे काही सवय आहे, उशिरा जर झोपत असेल, तो पहाटे 4ला झोपत असेल, तर त्याला हळुवारपणे
बापू 3ला झोप, 2ला झोप, 1ला झोप, 12ला, 11ला, 10ला, अशा पद्धतीने 10 ते 4 हा झोपेचा चांगला पिरियड आहे, ही जाणीव आपण त्याला करून दिली पाहिजे. त्याचं महत्त्व पटवून देणं अतिशय गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीचं महत्त्व पटलं नाही तर ती गोष्ट माणसाच्या मनाला पटत नाही. महत्त्वच पटवून दिलं नाही आणि ते वारंवार महत्त्व पटवून द्यावं लागते. आणि ते महत्त्व पटवून देताना त्याचे फायदे जसे सांगितले जात पाहिजे तसंच ती गोष्ट जर आपण केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होतात, या दुष्परिणामाचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर येतील याची तजवीज केली पाहिजे. म्हणून दुष्परिणामाची जाणीव करून देणं म्हणजे त्याला भेडवणं किंवा तिला भेडवणं, तिला भयभीत करणं असा त्याचा अर्थ नाही, तर तो देखील एक प्रशिक्षणाचाच एक भाग आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, हे सगळं कंटाळवाणं वाटतं. प्रशिक्षण घडताना आणि घडवताना खूप काही बघावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असतं, भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं. ही जी प्रक्रिया अशी आहे, प्रशिक्षणाची प्रक्रिया कशी आहे, तर ही थोडी वेदनादायीच आहे. पण त्या वेदनेला आनंददायी बनवता येते. तर त्याला थोडा एक पाऊल टाकलं त्याने प्रगतीच्या दिशेनं, सुधारणेच्या दिशेनं, आत्मपरीक्षणाच्या दिशेनं. कारण आत्मपरीक्षण हा सुधारणेचा पाया ठरतो. कारण माझं काही चुकतच नाही म्हटल्यावर काय, माझं काही चुकतच नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर सुधारणेला तिथं संधीच नाही. म्हणून कुठे मला काय, माझ्यामध्ये काय उणीवा आहेत हे जोपर्यंत मला कळलं पाहिजे किंवा मला जो कोणी सांगते त्याचं मी ऐकलं पाहिजे ना, तरच सुधारणेला सुरुवात होते. सुधारणेला सुरुवात म्हणजे प्रगतीला सुरुवात आहे. ही गोष्ट आपण पटवून देण्यामध्ये, हे शिकवण्यामध्ये, सांगण्यामध्ये कमी पडतो. हा तो एक अडथळा आहे. आणि गोडी लावणं हा एक भाग आहे. त्याला गोडी लागणं गरजेची गोष्ट आहे. जिथं गोडी लागते तिथं ओढ लागते. जिथं गोड वाटते मनाला, त्याला जर ते फायदा वाटू लागला, पहाटे उठून निसर्गरम्य वातावरणात फिरायला जाताना तिथली जर शीतल शांत थंडगार हवा, तिथल्या हिरवळीवर गवताची हिरवळीवर पायातले चप्पल बूट काढून फिरत असताना ते पायाला जे हिरवळ जे चुंबन घेते त्या चुंबनाचा जो आनंद आहे, तिथल्या फुलांचा, तिथल्या हिरवळीचा जो आनंद आहे, तिथल्या फुलांचा जो सुगंध आहे, त्या सुगंधाचा आनंद, सकाळची हळवार आणि शीतल हवेचा शरीराला होणारा स्पर्श आहे, त्या परिसरामधले वेगवेगळ्या पक्ष्यांचे जे मंजूळ असे आवाज आहे, त्या आवाजाची कानाला गोडी लागली, शरीराला चांगला स्पर्श झाला, तिथल्या गवताचा असेल, फळाचा झाला, कान कामं केले, छान ते परिसर बघायला छान वाटायला लागला, हिरवागार मस्त शीतल शांत, डोळ्याला कानाला झालं चांगला आवाज ऐकायला, तो स्पर्श व्हायला तो अंगाला हवेचा आणि पायाला गवताचा स्पर्श. तर ह्या इंद्रिय सुखासाठीच माणूस चुकीच्या सवयीकडे जातो. मनाच्या प्रशिक्षणामध्ये हा सुद्धा एक महत्वाचा आहे. त्याला यात तो सुख दिलं पाहिजे. या घडवून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला जर आपण सुख देऊ शकलो, त्याला सुखाची जाणीव होऊ लागली, हा येस बरोबर, याच्यातही खूप आनंद आहे असं, आणि मग डोपामाइन नावाचे जो घटक आहे जो स्त्रावतो आपल्या मेंदूमध्ये,
आणि मग त्याची सवय होते त्या गोष्टीची, मग निसर्गरम्य वातावरणात जाण्याची, तिथला स्पर्श अनुभवण्याची, तिथला सुगंध अनुभवण्याची, आणि तिथली हिरवळ आणि तिथलं शांत वातावरण पाहण्याची. मग डोळे सांगतात, कान सांगते, लक्षात आलं. तिथलं जे निसर्गरम्य वातावरणातलं पाणी आहे, पाणी पिण्याची, ह्या सगळ्या गोष्टी. तिथं जे त्या चांगल्या सकारात्मक सवयीचे तिथं मग मैत्रिणी भेटतात, त्या गोष्टीचा आनंद. म्हणजे ह्या सगळ्या चिखलातून बाहेर येण्यासाठी त्याला चांगल्या मखमली गोष्टीची जाणीव करून देणं गरजेचं आहे. भाकर खाऊ नको म्हणून सांगताना त्याला काय खायचं त्याची सोय करून त्या गोष्टीची सवय लावली की ही गोष्ट हळूवार दूर होत असते. तर म्हणून गोडी लावणं, आणि ह्याच मग चांगल्या गोष्टीची सवय लागली, चांगल्या गोष्टीची गोडी लागली की चुकीच्या सवयीची, चुकीच्या बाबींची गोडी हळुवारपणे कमी व्हायला लागते. लक्षात आलं. दुधाची, ताकाची, वेगवेगळ्या फळांच्या रसाची गोडीच लागली, त्याचे फायदे पटू लागले, तर जे नको ते पेय आहे त्यातून माणूस हळुवारपणे बाहेर येतो. म्हणून ह्या पेयाची त्याला सवय लावली पाहिजे. तर ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि आत्मपरीक्षणाची सवय नसणं हा या प्रशिक्षणातला अडथळा आहे. म्हणून आत्मपरीक्षणाची सवय हा जो अडथळा आहे तो आत्मपरीक्षण करायला लावणं. कारण आत्मपरीक्षण नसेल तर माझं काही चुकतच नाही असं जे वाटते, तर आत्मपरीक्षण केलं की आपले दोष आपल्याला दिसायला लागतात. तर आणि मग दुसरं गोष्ट, माणसाच्या मनामध्ये जो काही अहंकार आहे, अहंकार सुद्धा या प्रशिक्षणातला आहे. मला काय होते, मला काही झालं नाही, मला काही झालं नाही, ह्या गोष्टी ज्या असतात, मला काही गरज नाही, मला सगळं माहीत आहे, कशानं काही होत नाही, जे चाललंय ते योग्य चाललंय, मला कोणी काही सांगू नका, काही गरज नाही, कोण किती शहाणा आहे, मला सगळं माहीत आहे, हे उद्धटपणाने अहंकार या सुधारणेतला, या प्रशिक्षणातला आणि यशातला फार मोठा अडथळा आहे. आणि म्हणून या अडथळ्यातून दूर होण्यासाठी त्याला विनम्रतेचे, नम्रतेचे, शालीनतेचे संस्कार आणि त्याची मोठेपण लक्षात आणून देणं गरजेचं असते. आणि अहंकारविरहित जगणं म्हणजे विकारविरहित जगणं, हा अहंकार जगणं म्हणजे विकार घेऊन जगणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या प्रशिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. सोयी आणि साधनं. आता मनाला प्रशिक्षण, शरीराला प्रशिक्षण देण्यासाठी त्याला किंवा तिला सुरुवातीला हे करावं लागतं. रूम उपलब्ध करून देणे, जागा, त्या ठिकाणी चटई टाकून देणे, हे सगळं करून देणे, त्या ठिकाणचं एकंदरीत तसे एक वातावरण निर्मिती करून देणं. कारण वातावरणाच्या अभावामुळे सुद्धा प्रशिक्षण होत नाही. मग हे वातावरण उपलब्ध करून तिथं प्रशिक्षण घेतल्यामुळेचे फायदे, प्रशिक्षण घेण्या अगोदरचे कसा होता, प्रशिक्षण झाल्यानंतर तो कसा झाला, ह्याचे चित्र डोळ्याच्या माध्यमातून मेंदूपर्यंत जातात आणि मेंदूमध्ये त्या प्रतिमा स्थिर झाल्या की त्या डोळ्यासमोर यायला लागतात. आणि मग त्यासाठी रोजच त्याचं वाचन, रोजच त्याचं चिंतन, रोजच त्याचं मनन होऊ शकते आणि मग त्याचा संस्कार मनावर होत असतो. दुसरी गोष्ट, स्वयंसूचनाचा अभाव. आपण
फक्त सूचना देत राहतो स्वतः इतर, तर त्याला त्या सूचना आपण न देता त्यालाही स्वतःला सूचना द्यायला, तिलाही स्वतःला सूचना द्यायला सांगणं, त्यासाठी स्वयंसूचना तयार करून देणं, त्या का देणं गरजेचं आहे समजून सांगणं आणि त्याचे मनावर होणारे परिणाम समजून सांगणं त्यासाठी गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना अंतर्मनाची शक्ती, आत्मसंवादाची जादू, सेल्फ टॉकचे महत्त्व, हे या संबंधीचे ग्रंथ, या संबंधीचे व्याख्यानं ऐकायला लावणे, त्याचं महत्त्व पटवून देणे, मग हा या स्वयंसंवादातला च्या अभावाचा हा उपाय आहे. मग मित्रो, तात्काळ परिणामाची अपेक्षा हा सुद्धा यातला एक अडथळा. कुठं करून बघलो, काही झालं नाही, काही होईना आले, काही फरक पडणं आलाय, तात्काळ पाहिजे, आज आता ताबडतोब. हे तात्काळ परिणामाची अपेक्षा सुद्धा हा महत्त्वाचा अडथळा आहे. त्यामुळं कुठल्याही गोष्टीला बिघडायला जसा वेळ लागतो तसा घडायलाही वेळ लागतो. म्हणून ह्या घडण्याच्या प्रक्रियेसाठी वेळ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो, आत्मविश्वास बाळगावा लागतो, जिद्द आणि चिकाटी ठेवावी लागते. जिद्दीशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही. सिद्धी म्हणजे जे काही साध्य करायचे ते. सिद्धी म्हणजे साध्य करण्यासाठी सिद्धीची गरज असते. उद्दिष्टाची अस्पष्टता हा एक महत्वाचा अर्थ आहे. उद्दिष्टाची अस्पष्टता. आता उद्दिष्टाची अस्पष्टता काय? हे प्रशिक्षण का घ्यायचं, का घेणं गरजेचं आहे, त्याच्यातून मला काय साध्य करायचं आहे हे स्पष्टपणे माहीत नसेल तर माणूस त्यामध्ये तो एक अडथळा आहे. आपल्याला कुठे जायचं आहे, का जायचं आहे, कसं जायचं आहे, कधी जायचं आहे, ह्या सगळे घटक माहीत पाहिजे ना. म्हणून उद्दिष्टाची अस्पष्टता असेल, उद्दिष्ट अस्पष्ट असेल तर तो एक अडथळा आहे. आणि नियोजनाचा अभाव. ठीक आहे म्हणा प्रशिक्षण द्यायचे, पण कधी द्यायचे वेळच ठरवला नाही आपण. वेळ ठरवला पाहिजे ना. तुम्हाला समजा 10 वाजता इंटरव्ह्यू आहे, त्याला 9 वाजता जर तू मनाला प्रशिक्षण देन, शरीराला प्रशिक्षण दे सांगायला लागलो आणि बस आता, तर त्यानं तिकडे जाईल का इकडे जाईल? ते प्रशिक्षण घेत बसेल. तर असा काम असताना या गोष्टी सांगायच्या नसतात, तर त्याला अगोदर त्याची तयारी असते. तर त्यासाठी एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो. तो वेळ मिळतो, वेळ काढावा लागतो. देशाच्या पंतप्रधानालाही व्यायामाला आणि मनाच्या प्रशिक्षणाला वेळ मिळत असेल तर आपल्याला मिळायला हवा. तर असा वेळ नियोजनाचा अभाव हा सुद्धा एक महत्त्वाचा अडथळा आहे. त्या नियोजन करून तो अडथळा दूर करता येतो. आरोग्याकडे दुर्लक्ष. कारण निरोगी मन नसेल आणि निरोगी शरीर नसेल तर त्याला प्रशिक्षण कसं देणार? बाजेत झोपलाय त्यानं, मनानं विकलांग झालाय. ह्यातून बाहेर आणायचंय त्याला, तर त्याला हळूवार आरोग्याचं महत्त्व पटवून देणं, त्यातून त्याला हळूवार आधी शारीरिकदृष्ट्या त्याला उठून तरी उभा राहायला आधी त्याच्यावर उपचार करणं, मग हळूवार एक पाऊल टाकायला सांगणं. मानसिक रोग झाले असते तर मानसोपचार तज्ज्ञाकडे नेऊन त्याला त्याच्यातून बाहेर काढणं. ह्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट, थोडं जे काही सुधारणा होत आहे ते थोडी सुधारणा झाली म्हणजे आता जिंकलो असं वाटून जेव्हा आपण प्रयत्न सोडून देतो तेव्हा मग त्या मूळ पदाला जाऊ शकतो.
म्हणून मग काय होते, मग कुठं गेलं तर दाजी तर घरीच होतो भाऊजी, अशा पद्धतीचे वेळ येते. म्हणून सुधारणेमध्ये सातत्य पाहिजे. सातत्याने ती जन्मभर चालणारी प्रक्रिया. शिक्षण ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. प्रशिक्षण ही घटना नसून ती आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. रोज जसं झाडतच राहावं लागतं घर, तसं मनाला आणि शरीराला रोजच प्रशिक्षण द्यावं लागते. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर मित्र, प्रशिक्षण देण्यामागचा उद्दिष्टाबद्दल मी काय साध्य करायचं आहे, तर मला माझ्या क्षमता विकसित करायच्या आहेत. हे ठरवलं पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे. माझ्या क्षमता विकसित करायच्या आहेत आणि त्याच्याच खाली लिहून ठेवलं पाहिजे की मी ह्या माझ्या क्षमता विकसित करू शकतो. कारण आत्मविश्वासाचा अभाव हा एक मोठा अडथळा आहे. मी हे करू शकत नाही असं जे वाटते ते करू शकतोस. एक पाऊल टाकू शकलास म्हणजे दुसरं टाकू शकतोस. 2 टाकलास आज तर उद्या 3 टाकू शकतो, 4 टाकू. इतका संयमही पाहिजे, धीरही पाहिजे. धीरापोटी फळे रसाळ गोमटी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते, तसं अभ्यासानं जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे ते साध्य करू शकता. हा आत्मविश्वास पेरणं गरजेचं आहे. क्षमता विकसित करायचं आहे. मला हे कौशल्य साध्य करायचं आहे. यासाठी मला प्रशिक्षणाची गरज आहे. मला ह्या सवयी लावून घ्यायचं आहे. आणि ह्या सवयीला ह्या चांगल्या सवयी यासाठी लावून घ्यायच्या आहे की ह्या बॅड हॅबिट्सपासून, चुकीच्या सवयीपासून मला मुक्तता हवी आहे. नाहीतर माझा विनाश ठरलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रशिक्षणासाठी गरजेच्या आहेत. का बदल करायचा आहे, कसा बदल करायचा आहे, हे सगळं. आणि सध्याची काय स्थिती आहे याच्या जाणीवच नसते बऱ्याचदा. सध्याच्या स्थितीचं मूल्यांकन आपण जोपर्यंत करणार नाही, आपण सध्याच्या स्थितीचं मूल्यांकन, समजा उदाहरण शरीराचं देतो. तर तुमच्या जर बॉडी चेकअप करून घेतली तुम्ही, तर बॉडी चेकअप करून घेतल्यानंतर तुमचं होमोग्लोबिन किती आहे. होमोग्लोबिन तुम्हाला वाटायला की माझं काय 15-16 आहे, तिथं 7-8च आहे असेल, तर लक्षात येते अरे लईच बेकार कंडिशन झाली. म्हणजे हे तुम्हाला या सध्याच्या स्थितीचं मूल्यांकन जर झालं नाही, तर मला काहीच झालं नाही, मला काहीच करायची गरज नाही, असा जो तोरान होर्रा असतो तो थांबतो. म्हणून सद्यस्थितीचं मूल्यांकन करण्यासाठीची ह्या तज्ज्ञ व्यक्तींकडून जाणीव करून देणं गरजेचं असतं. मित्रो, दुसऱ्या भागामध्ये आणखीन महत्त्वाचे काही मुद्दे घेऊन आपण बोलणार आहोत. धन्यवाद.